काय सांगू तया अंगीचा विराग नेणे बाह्य रंग कदा काळी अंतरीच्या सुखा सर्वथा गुंतला देहभाव त्याला नाठवतो प्राप्त प्रसंगी प्रकृतस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग वेदांताचार्य कृपाळू संत गुरुमाऊली वेदशास्त्र संपन्न गुरुवर्य श्री भगवान महाराज ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील हा अभंग सद्गुरू गजानन बाबांचं महात्म्य प्रतिपादन करणारा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई अभंग महती प्रतिपादन करणार आहे। संतांची महती संतच सांगू शकतात। विद्वज्जन विजानाती त्या मानाची योग्यता असेल तेच त्यांचं वर्णन करू शकतात। सद्गुरू गजानन महाराजांचं काय महात्म्य आहे हे तुम्ही आम्ही वर्णन करणं म्हणजे त्यांच्या महात्म्याचा त्या ठिकाणी अवमान आहे। मोठ्यांनी वर्णन करावं। मग सद्गुरू गजानन महाराजांचं वर्णन पूजनीय ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान महाराज या अभंगातून करतात। हा जो सोहळा आहे गेल्या 7 दिवसापासून इथे माघ सप्तमी या दिवसाची वाट सगळेजण पाहत आहेत। सद्गुरू गजानन महाराजांचं प्राकट्य या भूलोकावर होऊन 100 वर्ष होऊन गेले। तो हा दिवस संतांचं प्रगटस्थान असणारं शेगाव आणि त्या शेगावच्याच परिसरामध्ये ही सगळी आपली बुलढाणा जिल्ह्यातील गावं येतात। सगळ्या गावामध्ये जसं हनुमंताचं मंदिर आहे बहुतांश गावामध्ये तसंच माझ्या सद्गुरू गजानन बाबांचं देखील मंदिर आहे। थोर पुरुषांचं जे वैभव आहे हे वैभव समाज मनामध्ये समाजाच्या मनोमंदिरामध्ये ते कशा प्रकारे त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे ते या प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या मंदिरावरनं सिद्ध होते। सर्वांचीच मंदिरं होतात असं नाही। मंदिर होण्याकरता मन मारावं लागतं। आपला स्वार्थ आपल्या आशा महत्वाकांक्षा इच्छा कामना वासना सर्व पायातळी त्या ठिकाणी तुडवाव्या लागतात। जनकल्याण हाच स्वार्थ जनप्रबोधन म्हणजे आपल्या वागण्यातून सामान्य जनांचं प्रबोधन होईल हाच परमार्थ ज्यांनी केला त्याच महापुरुषाची मंदिरं झाली। आणि असे महापुरुष या भूलोकावर फार फार विरळे आहेत। मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये तुकोबराय म्हणतात की फार विरळे लोक आहेत, मी त्यांना वंदन करतो, मी त्याला लोटांगण घालतो। तू विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणे विरळा ऐसा कोणी
की मी त्यांना लोटांगण घालतो. पण असे लोक किती आहेत हो? विरळे आहेत. लाखोमध्ये, कोट्यावधीमध्ये फार फार विरळे संत असे आहेत. सामान्यतः प्रत्येक माणसाची देहबुद्धी ही कायम आहे. या देहाला एक नाव आहे, एक गाव आहे, एक पद आहे. मग त्या नावानं आपण या देहाला त्या ठिकाणी ओळखतो, आपली ओळख निर्माण करतो. इथे तर असं आहे की देहाचं निरसन व्हावं, देहवृत्तीचा निराश व्हावा, मी एक कोणीतरी आहे असं कोणालाही भासू नये, हे संतांचं मत आहे. आणि संत असे होते. संत लोक हे त्यांनी समाजामध्ये मिळवून घेतलं नाही, किंबहुना देहवृत्तीचा त्यांनी निराश केला. पूजनीय गुरुवर्य श्री भगवान बाबा नेहमी सांगत असतात की देहवृत्तीवर येण्यासारखं पतन दुसरं कोणतंच नाही बरं का. देहवृत्तीवर येणं हाच संसार आहे. मी अमुक कोणी आहे असं दाखवणं याच्यासारखा त्याला पडलेला माणूस दुसरा कोणीच नाही. ज्या वेळेला तुमची देहवृत्ती नष्ट होते, देहभाव नष्ट होतो, ब्रह्मभाव प्राप्त होतो, तो दिवस सोन्याचा, तो दिवस आनंदाचा आहे. ब्रह्मभाव या अभंगात आलेला आहे शब्द बरं का. ब्रह्मभाव आणि देहभाव हे दोन्ही शब्द इथे आले. ब्रह्मभावापर्यंत जाण्याकरता देहभाव हा प्रतिबंध आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आत्मस्वरूपाला पोचण्याकरता जर प्रतिबंध कोणाचा असेल तर तो प्रतिबंध या देहभावाचा आहे. करी तसे आडवारा विश्वाभासू जो, स्वरूपाची या घरा, आत्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता प्रतिबंध, जबरदस्त प्रतिबंध जर कोणता असेल तर मी एक कोणी आहे आणि माझं त्या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे, माझी पूजा झाली पाहिजे असं वाटणं, हेच सगळ्यात मोठं पतन आहे. विठोबा रखुमा या अभंगातून सद्गुरू गजानन महाराजांचं महात्म्य प्रतिपादन केलं. गुरुवर्य भगवान बाबा सांगतात की या लोकांमध्ये सगळ्यात अगोदर जर वैराग्यवान कोणी असेल, कारण इथे लिहिलं काय सांगू तया अंगीचा विराग, विराग म्हणजे वैराग्य, विगत राग हा स विराग हा, ज्याच्या अंतःकरणातून राग म्हणजे प्रीती, अनुराग, रागाच्या मागे अनुशब्द आलेला आहे, अनुराग, अनुराग म्हणजे अतिरिक्त प्रेम बरं का. कामापेक्षा वाजवीपेक्षा जास्त जीव त्या ठिकाणी असणं याचं नाव अनुराग. मग ज्याच्या चित्तातला हा राग निघून गेला त्याचं नाव विराग. विरागाचंच पुढचं नाम, भाववाचक नाम वैराग्य आहे. मग या वैराग्याचा महामेरू कोण आहे हो? सगळ्यात मोठं वैराग्य जर कोणाचं असेल तर शिवशंकराचं वैराग्य आहे. नीट ऐका, सगळ्यात मोठं वैराग्य शंकराचं आहे. सांडोनी कैलास सर्व ही संपत्ती, 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 स्मशानात वास्ती रुद्र
कैलासासारखं राज्य ज्याने टाकून दिलं. इथे राज्यासाठी भांडणं आहेत बरं का, राज्यासाठी हेवे दावे आहेत. शंकरानं राज्य सोडून दिलं. कैलासासारखं राज्य माता पार्वती जगज्जननी जगदंबा, त्या जगदंबेसारखी पत्नी ज्यानं सोडून दिली. देवांचा सेनापती कार्तिक स्वामी शूर होता, एवढा शूर मुलगा तोही टाकून दिला. सगळ्यात श्रेष्ठ ज्यांची पूजा केली जाते गणपती बाप्पा, विद्येची देवता, त्या गणपतीचा देखील ज्यांनी मोह सोडून दिला. साधी गोष्ट नाही महाराज. राज्य टाकता येईल, पत्नी पुत्र यांची आसक्ती काही केल्या सुटत नाही. पण हे शंकरानं दाखवून दिलं की सगळ्यात मोठे विघ्न जर काही असतील तर या लोकांना यांच्या ठिकाणी अतिरिक्त प्रेम ठेवणं, हाच तुम्हाला त्या ठिकाणी आत्मस्वरूपापासून त्या ठिकाणी दूर नेण्याचा प्रयत्न करणारे हेच आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे राज्य आहे ते राज्य शंकरानं पहिले सोडून दिलं. भोगेषु वैतृष्ण्यम, जिथे राज्य आहे, जिथे सत्ता आहे, जिथे संपत्ती आहे, जिथे पैसा आहे तिथे अनर्थ आहे. तिथे अनर्थ असा आहे की श्रीरामाला राज्यासाठी वनवास झाला नाही तर काहीचं काही घेणं नव्हतं. काहीचं लय प्रेम होतं रामावर, फक्त राज्य मधात आलं म्हणून रामाला वनवास घडला. नीट आहे का? म्हणजे कलहाचं कारण आहे संपत्ती. त्या संपत्तीचा मोह शंकराने सोडून दिला हे सांगत आहे. असो, अतिरिक्त मोह नसावा. मग शंकरांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला. त्याच शंकराचा इतिहास जर पाहिला तर शिव चक्रवर्ती राजा होता शंकर. पण त्याच्या नावावर घरही नव्हतं, घरकुल नव्हतं, काही नव्हतं. पार्वती माता नेहमी त्या ठिकाणी रडायची की या बाबानं इतके वर्ष राज्य केलं पण अजून काही आपल्याला एखादा प्लॉट, आपला एखादा भूखंड आपल्या नावावर केला नाही. इकून तिकून दया आली तर लंका, सोन्याची लंका त्या पार्वतीसाठी तयार करून घेतली. पण तो ब्राह्मण इतका हुशार निघाला की दक्षिणेच्या रूपात त्यानं लंकाच मागून घेतली आणि या भोळ्या बाबांनी ती लंकाही देऊन टाकली. इतकं वैराग्य. विठोबा रघुमार, विगत राग हा विषय हा आहे. विराग शब्दावर बोलतोय आपण. ज्याच्या मनात मोह नाही, अतिरिक्त प्रीती नाही, त्याचं नाव विराग. मग हा विराग कोणाकडे होता? शंकराकडे होता. काय सांगू तया अंगीचा विराग. त्या शंकराचं ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोचलं. कसं पोचलं ते सांगतो. क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै त्रिपुरारी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शंकराने पार्वतीच्या कानामध्ये हे ज्ञान कधीतरी मागे कल्पारंभी, मागे कल्पांतामध्ये हे सांगितलं. मग हरिविजय, पांडव प्रताप ह्या ज्या कथा आहेत ह्या आपल्याला आवडतात. पण हे ज्ञान एकदम रुचत नाही. म्हणतात महाराजांना काही हसवत नाहीत, काय नाहीत. हे काय लावलं ते पार्वतीला लागली झोप लागली. आपल्या भाषेत ज्ञानच एवढं गहन होतं ती भाव समाधीमध्ये दंग होऊन गेली.
मग ती पार्वती माता हे ज्ञान ऐकत ऐकत होती आणि तिला समाधी लागली. पुढे कलिकालामध्ये लोक असे होतील, असे म्हणजे आता तुम्ही समजून घ्या लोक कसे झाले. लोक असे होतील हे पुढचं भविष्य जाणून कवी नारायण, 9 नारायणापैकी एक कवी, त्या कवी नारायणानं माशीच्या उदरामध्ये प्रवेश केला किंवा पोपटाचं रूप धारण केलं आणि त्या पोपटाच्या रूपामध्ये हे ज्ञान ग्रहण केलं. मग ते पोपटाच्या रूपानं जे ज्ञान शंकरापासून मिळालेलं जे ज्ञान आहे ते शुकानं ऐकलं आणि आतापर्यंत आपण सांगत आहे. मग हे पार्वतीला कळालं की नाही म्हणून शंकर म्हणतात, देवी मी सांगितलं हे तुला कळालं ना? हो, नाही नाही नाही. शंकरानं डोळे उघडून पाहिले की आतापर्यंत मी सांगत होतो आणि होंकार कोण देत होतं? हुंकार कोण देत होतं? नीट निडकून पाहिलं तरी एक पोपट ते ऐकत होता बरं का, छोटंसं पिलू. शंकराला राग आला. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, हे अभक्ताला अतपस्वीला हे ज्ञान देऊ नये असा शास्त्रार्थ आहे. मग हे यानं ऐकलं, शंकराला राग आला. शंकर त्याच्या मागे लागले. तो पोपट उडत 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 आला आणि व्यास नारायणाची पत्नी त्या ठिकाणी तुळशीला पाणी घालून सूर्याला अर्घ्य प्रदान करत होती. तुळशीला पाणी घातलं, असं तीर्थ घेत असताना ते पोपटाचं पिलू तिच्या पोटात गेलं. तो शुक, जे शंकराचं ज्ञान ज्यानं ऐकलं तो शुक म्हणजे पोपट या मातेच्या उदरात गेला आणि नंतर कालांतराने या जगाचं कल्याण करण्याकरता तो मातेच्या उदरातून भगवंताच्या प्रेरणेनं बाहेर आला. नामदेव महाराज सांगतात, ब्राह्मणाचं पोरिक खेळाची भ्याल वर्षे लपाल रे कापत कापत बाहेर आलं नागवच पळून गेलं. सांगू तया अंगीचा विराग, शंकराचा विराग त्याच्या ज्ञानाच्या रूपानं शुकाचार्यापर्यंत आला. इथपर्यंत आपण आलो. व्यासाचा मुलगा शुक जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर ठिकाणी देखील वैराग्य नंतर निदर्शनास आलं. पहिलं वैराग्य शंकराचं, शुकाचार्याचं, रामदास स्वामीचं त्या ठिकाणी वर्णन आहे. वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका पुण्य ऐसा नमस्कार माझा तया रामदासा. सांगायचा अर्थ हा आहे की वैराग्य हा साधूचा अलंकार आहे. विराग ही वृत्ती आहे, दाखवायची नाही. दाखवणं आणि असणं यात फरक आहे महाराज. दाखवण्यात आणि असण्यात फरक आहे. जे दाखवलं जाते त्याला दंभ म्हणतात. वस्तुस्थिती जी असते, वास्तविकता जी आहे, त्या वास्तविकतेला लोक वंदन करतात. दांभिकाला कोणी वंदन करत नाही. विठोबा रखुमाई.
विराग हा विराग हा. मग हे वैराग्य कोणाचं वैराग्य? या अभंगात कोणाचं वैराग्य सांगितलं? या अभंगामध्ये गजानन बाबाचं वैराग्य सांगितलं. पण या अगोदर वैराग्य कोणी कोणी घेतलं हे आपण पाहिलं. हा अलंकार कोणी कोणी धारण केला हे आपण पाहिलं. वैराग्य काय असतो? वैराग्य वृत्ती आहे. विरक्ती ही अंतःकरणाची वृत्ती आहे. विरक्ती वाचो निकही ज्ञानासी तगनेची नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञान जर टिकून ठेवायचं असेल तर वैराग्य पाहिजे. ही विरक्ती गजानन बाबाच्या ठिकाणी होती. ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये ही वृत्ती निर्माण होते त्याचे भाव बाहेर प्रगट होत असतात. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की घरामध्ये दीप प्रज्वलित केला आहे हे खिडकीतून प्रस्फारित होणाऱ्या गवाक्षद्वारानं जे प्रकाश किरण बाहेर येतात त्या किरणावरून ओळखायचं की आत दिवा लागलेला आहे. नीट आहे का? आत उजेड आहे हे बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणावरून ओळखायचं. तसं आत ज्ञान आहे, आत बोध पुत्र निर्माण झालेला आहे हे कशावरून ओळखायचं? हो तर त्याच्या बाह्य आचार वैभवावरून ओळखायचं. त्या ठिकाणी सद्गुरू गजानन बाबा यांच्या अंगावर ल्यायला नेसायला वस्त्र, आभूषण, मेकअप, हेअरस्टाईल होतं काही? हे नव्हतं महाराज. म्हणजे आत आहे, आत ज्ञान आहे, त्याचा प्रकाश त्यांच्या देह इंद्रियाद्वारा तो बाहेर पडत होता. आणि तो पडणारा जो ज्ञान प्रकाश आहे त्यांचं जे वैराग्य आहे त्या वैराग्याचं वर्णन काय म्हणून करावं, काय म्हणून म्हणजे शब्द देखील अपुरे आहेत हे अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात. काय सांगू अंगीचा विराग. विराग कोणाच्या अंगीचा? सद्गुरू गजानन महाराजांच्या अंग. मग हे वैराग्य उपमा द्यायची तर कोणाची दिली? पहिली उपमा शुकाचार्यांची. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे. शुकाचार्य आणि शुकदास नाव पहा एकच आहे. नीट आहे का? शुकदास आणि शुकाचार्य काही फरक वाटला तुम्हाला? नाव एकच आहे.
भाव एकच आहे, भावसुद्धा तोच आहे. शुकाचार्य उघड्या अंगानं 12 वर्षाचा पोरगा उघड्या अंगानं पळायलाच लागला. देहभाव नव्हता. मग तोच आदर्श, तेच वैराग्य भागवताच्या रूपानं परीक्षिती राजाला त्यांनी सांगितलं. कोणी सांगितलं? भागवत. शुकाचार्यांनी सांगितलं. नीट ऐका, शुकाचार्यांनी भागवत सांगितलं. याचा अर्थ हा आहे की वैराग्य असेल तर राजाचा राजा महाराजा देखील त्याला वंदन करतो. महाराजा सुद्धा त्याचे चरणधुळीची अपेक्षा करतो. याचा अर्थ हा आहे की वैराग्यात परम सुखम नास्ति. वैराग्यासारखं श्रेष्ठ ऐश्वर जगात कोणतंच नाही. वैराग्यासारखं मोठं ऐश्वर जगात कोणतंच नाही. संत गाडगे महाराजांनी 28 लाख रुपयांच्या धर्मशाळा बांधल्या. गाडगे महाराजांच्या वैराग्याला तोड नव्हती. फार वैराग्य होतं गाडगे महाराजांचं. हे लोक होऊन गेले. आता या घडीला तुम्ही पाहिलेले लोक महापुरुष वैराग्यवान संत जर पाहायचे झाले तर त्याच तोडीचे संत. कोणत्या? गजानन बाबांच्या तोडीचे, शुकाचार्याच्या तोडीचे, गाडगे महाराजाच्या तोडीचे लोक. त्यांना लोक म्हणता येत नाही, महापुरुष म्हणतात. असे महापुरुष धन्य आहे तुम्ही लोक की त्या महापुरुषांना आपण पाहत आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैराग्याचं वर्णन करत असताना निळोबाराय म्हणतात की धन्य म्हणवीन इहलोकी लोका, धन्य भाग्ये आम्ही तुका देखियला, भाग्ये आम्ही तुका देखियला. आम्ही तुकाराम महाराजाला पाहिलं हे आमचं भाग्य. आम्ही आज या घडीला गजानन बाबांच्या रूपानं असणारे पूजनीय ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान बाबा आहेत. त्यांना पाहिलं, जवळून पाहिलं, अनुभवलं. एवढाही तसूभर देखील शुकाचार्याच्या वैराग्यात, गजानन बाबांच्या वैराग्यात, त्यांच्या अवस्थेत, गुरुवर्य भगवान बाबाच्या अवस्थेत थोडाही फरक नाही. फरक म्हणजे अंतर अजिबात नाही. त्याच तोडीचे संत. तुम्ही भाग्यवान आहात. वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज तुम्ही पाहिले, अनुभवले, जवळून पाहिले. त्यांच्या गावात तुम्ही जन्माला आले. ह्याच्यासारखं भाग्य आणखी कोणाचं नाही महाराज. वैराग्य, मी बरेच वर्षे इथनं गेलो पण नाही मला शुकदास महाराजांचं दर्शन झालं. त्यालाही भाग्य लागतं. तुम्ही लोकांनी शुकदास महाराजांना पाहिलं. बाबा नेहमी सांगायचे शुकदास महाराजांच्या सगळ्या गोष्टी बाबा वरवणला सांगत असतात. उत्तम प्रकारचं त्यांचं ते डॉक्टरी ज्ञान, किती ज्ञान होतं तेही सांगतात. त्यांची ती वृत्ती, त्यांची अवस्था देखील महाराज सांगत असतात. आताशी महाराजांची अभंग अनुभूती या प्रकरणामध्ये त्यांची बरेच अभंग मला वाचायला मिळतात. सांगायचा अर्थ हा आहे की हे लोक भाग्यवान आहेत की या महापुरुषांचं सान्निध्य तुम्हाला लाभलं. या महापुरुषांच्या जीवनामध्ये डोकावून पाहण्याची संधी देवांना आपल्याला दिली. आणि हे सगळं कशासाठी? तर त्यांचा एक गुण आपल्या अंगात यावा, हे त्याचं महत्त्व आहे. त्यांना पाहून, त्यांना वाचून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला काय घ्यायचं? तर त्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता, त्यांच्या अंगी असलेली नीतिमत्ता, त्यांच्या अंगी असलेलं त्या ठिकाणी वैराग्य, निष्कामत्व, ह्या गुणाचं आपण अनुकरण करायचं. आणि ते अनुकरण करून त्यांच्याकडे आपण भीक मागायची, की त्यांच्याकडे दान मागायचं की बाबा तुम्ही आम्हाला तुमच्या या वैराग्याचा एक
एक छोटासा थेंब का होईना पण आमच्यावर त्याचा वर्षाव करा आणि आमचं जीवन त्या ठिकाणी धन्य करा. सुनते हैं तेरी रहमत दिन रात बरसती है, दिन रात बरसती है. सुनते हैं तेरी रहमत दिन रात बरसती है, दिन रात बरसती है. एक बूंद जो मिल जाए मन की कली खिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. गुरुवर्य भगवान महाराज, संत श्री गजानन महाराज, शुकदास महाराज यांच्या अंगी असलेलं वैराग्याचा एक बूंद, एक थेंब जरी आपल्या जीवनात आपल्या मुखामध्ये पडला तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल. म्हणून त्यांच्याकडे हे मागायचं. हा मागणीचा दिवस आहे आज. पण मी मुद्दाम त्यांचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी घेतलाय की तुमच्या जीवनामध्ये असलेली या गुणवत्तेना, या वैराग्याचा जो त्या ठिकाणी परिपाक या लोकांनी गाठला, ती उच्च परमोच्च स्थिती, ती स्थिती आपल्याला प्राप्त होण्याकरता त्यांच्याकडे दान मागायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी काय सांगू तयांगीचा विराग, नेणे बाह्यरंग कदा काळे. बाह्य रंगावर येणं. गुरुवर्य भगवान महाराज सांगतात की लोक बाहेर फिरायला लागले. थोडं वर करतो. लोक बाहेर फिरायला लागले. किती बाहेर फिरायला लागले? चंद्रावर गेले. कुठे गेले? चंद्रावर. चंद्रावरून आता मंगळावर गेले. अंतराळ अनंत आहे. अंतराळ अनंत आहे. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा. अनेक ग्रहवर आहेत. मग अनंत अंतराळामध्ये अनंत काळ जरी फिरला तरी सुद्धा त्या अंतराळाचा अंत तुला लागणार नाही. एक एक क्षण तू वृत्ती अंतर्मुख करून अंतरात प्रवेश कर. तू अंतराळात कितीही फिरला तर अनंत अंतराळाचा अंत तुला लागणार नाही. तू अंतकरणामध्ये अंतर्प्रतीती धर्मानं तू त्या ठिकाणी जागा हो. अर्थात अंतकरणामध्ये तुझी वृत्ती त्या ठिकाणी स्थिर कर. हृदयामध्ये ती वृत्ती जर स्थिर केली तर त्या मानाचा आनंद जगात दुसरा कोणताच नाही. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदान ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. अभंगातून महाराज सांगतात नेणे बाह्य रंग. विवेकानंदाचा फोटो तुम्ही पहा. विवेकानंद त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद पैशाने विकत भेटणारा नाही महाराज. सगळ्या गोष्टी पैशाने मिळतील पण समाधान पैशाने मिळत नाही. स्वामी विवेकानंद विदेशामध्ये गेले आणि एका झाडाखाली बसलेले असताना एका आरशात बघत होते. आरशामध्ये बघत असताना एका साधकाने, साधक म्हणजे ज्याला साधनेवर आरूढ व्हायचं, मग तो पुरुष असेल वा स्त्री असेल, त्या साधकाने त्यांना विचारलं, का हो म्हणे
तुम्ही वारंवार वारंवार आरशामध्ये बघता, तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा एवढा अभिमान आहे. आरशात पाहून स्माईल सगळेच करत असतात, करतात की नाही? मग तुम्ही आरशात बघून वारंवार बघता, तुम्हाला तुमच्या रूपाचा अभिमान आहे. त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणतात की असं नाही, मला माझ्या रूपाचा अभिमान आहे म्हणून मी त्या आरशात बघतो असं नाही, तर आम्हा लोकांना तुम्हा लोकांचं प्रबोधन करायचंय, म्हणजे 2-2 तास तिथे जाऊन व्याख्यान द्यायचं. मग तिथे जाऊन व्याख्यान देण्याकरता आम्हाला बाह्यवृत्तीवर यावं लागतं. नीट ऐका, आम्हाला बाह्यवृत्तीवर यावं लागतं. बाह्यवृत्तीवर आल्याशिवाय, बाह्यवृत्तीवर म्हणजे आज टोपी नाही घातली, आज गंधच नाही लावला, नीट नाही बसला, असे दोष पाहिल्याशिवाय त्याला प्रबोधन करता येईल का? म्हणजे स्वतःला सोडून दुसऱ्याकडे पाहिल्याशिवाय त्याला सांगता येत नाही. आम्ही स्वतःला पाहतो, आम्ही आत्मसमाधीमध्ये निमग्न आहोत. आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञ सदोच्यते. तो मी आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे, आत्म्यातची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ संयमी. मग आम्ही अंतरानंदामध्ये निमग्न आहोत, आम्हाला बाह्यवृत्तीवर येण्याची गरज नाही. परंतु जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकार. आम्हाला हे लोक वाया मार्गाने चालले, हे लोक बुडायला लागले, या लोक वाहून चालले हे पाहवत नाही. आणि त्यांचं प्रबोधन करण्याकरता आम्ही बाह्यवृत्तीवर येण्यासाठी म्हणून, समाधीतून बाहेर येण्यासाठी म्हणून आरशात पाहतो. हे स्वामी विवेकानंदाचं उत्तर आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई. उडत है जाना एक वेळ डोळा, उडते है जन न देखवे डोळा, उडते है जन न देखवे डोळा, उडते है जन न देखवे डोळा. कळवळा कोणाला येतो? कळवळा माऊल्यांना येत असतो. माणसाला दया कमी येते, माता माऊल्यांच्या लवकर डोळ्यात अश्रू येतात. कोणावर अन्याय झाला, कोणाचं दुःख पाहिलं की माता माऊल्यांचं हृदय लवकर द्रवित होते. मग विवेकानंद म्हणतात की हे लोक बुडायला लागले, वाहून जायला लागले, म्हणून यांचं प्रबोधन करण्याकरता आम्ही बाह्यवृत्तीवर येतो. आम्हाला यावं लागतं. नेणे बाह्य रंग कदा काळी. नीट ऐका, बाह्यवृत्तीवर कशासाठी येतो? जनसामान्यांचं कल्याण करण्याकरता, त्यांना प्रबोधन करण्याकरता. आणि त्याचं माध्यम कोणतं हो? अरे नरेंद्र,
काय म्हणतात की आम्ही आरशात पाहून त्याला सांगतो, स्वतःला सांगतो की तू इथे विदेशामध्ये आलास, समाधी लावून बसण्यासाठी नाही आला, मग तू या लोकांना प्रबोधन करण्याकरता आलास, मग जागा हो म्हणजे बाहेर ये, समाधीतून बाहेर ये. म्हणून बाह्य रंगावर आले. वास्तविक त्यांना बाह्य रंगात येण्याची स्वारस्य नव्हतं. नेणे बाह्य रंग कदा काळी. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं वर्णन आपण ऐकतोय अभंगातून. गुरुवर्य भगवान महाराज म्हणतात की काय सांगू तया अंगीचा विराग, नेणे बाह्य रंग कदा काळी. कदा काळी, कधीच. कधीच म्हणजे कधी हो? पाऊस येऊ द्या. किती लोक थांबतील इथे पाऊस आल्यावर? जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाय. वडवानल त्रिभुवन काय, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. आकाशवर पडो तुटून पडलं, विजांचा कडकडाट झाला, समुद्र मर्यादा सोडून कदाचित बाहेर आला, तरी देखील जो देहवृत्तीवर येत नाही त्याचं नाव कदाकाळी. कदाकाळी शब्दाचा अर्थ टेम्पररी परमार्थ करणारे लोक, सप्त्यापुरता परमार्थ करणारे लोक वेगळे, जे सदैव आत्मध्यानामध्ये निमग्न असतात. त्याला असली कशाची अपेक्षा नाही. तुमचा मान नको, तुमचा पान नको, तुमचं काही नको. आला ये बाबा, बाबा नेहमी आश्रमामध्ये आला बैस, जातो जा. हार घातला तितकेच खुश, नाही घातला तरी काही नाराज नाहीत. बाबा चला कीर्तनाला, गाडी आणले बसले, नाही सांगितलं त्याचाही राग नाही. नेणे बाह्य रंग कदा काळी. माणूस माणसाचा रंग कधी दाखवतो? माणूस आपला रंग कधी दाखवतो? बाहेर काही झालं म्हणजे मग रंग दाखवतो. शेपटीवर पाय दिला म्हणजेच कुत्र चावते, तसं चावत. तुमचा अपमान झाला म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्ही दाखवून देता. नीट ऐका, साधू संताला मानही नाही आणि अपमानही नाही. झाड जाणी जे फुले, मनुष्य जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणसाच्या आचार वैभवावरून माणसाची परीक्षा होत असते. गजानन महाराज आत्मध्यानामध्ये निमग्न होते. एका जागी बसले म्हणजे बसले. एकदा रेल्वेमध्ये प्रवास करण्याचा योग आला. चुकून बायांच्या डब्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. सगळ्या बायांनी हो हो असं करायला लागल्या, घाबरल्या. कारण त्यांनी महाराजांचा जो वेश आहे, बाह्य वेश, तो पाहिला, पण महाराजांच्या वृत्तीचा कोणी अभ्यास केला नाही. महाराजांच्या नजरेमध्ये सगळे ब्रह्मरूप, सगळे आपलेच असं त्यांना वाटत होतं. त्यांना स्त्री रूपानं, पुरुष रूपानं असं भासत नव्हता. तर ते सगळ्यांना
जीव अवघे देव या दृष्टीनं पाहत होते. काय पाहत होते? सगळे माझेच रूप आहेत असं ते पाहत होते. त्यांना द्वैत दिसतच नव्हतं. त्यामुळे महाराज उघडे काय आणि कपड्यातले काय हे त्यांना त्याचं काही नाही. लहान मुलगा असतं, लहान मुलाचा स्नो पावडर, त्याला मेकअप करणं, त्याच्या डोळ्यात काजळ घालणं, त्याला नजर लागू नये म्हणून इथे टिकला दे इथे टिकला दे, त्याचा सुंदर प्रकारे शृंगार करून त्याला चांगले कपडे घालणं. एवढ्याशा पोराला फुल पॅन्ट, काय कळतं त्याला? पण त्याचं सुख कोणाला? त्याच्या आईला. नीट ऐका, लहान मुलाला कपडे घातले काय नाही घातले काय त्याचं सुखही नाही दुःखही नाही. त्याप्रमाणे गीतेमध्ये सांगितलं काय, शीतोष्णम सुख दुःखदा, त्याच्या अगोदर आहे की त्याला त्याचा आनंदही नाही आणि त्याचं दुःखही नसते. न शोचती न कांक्षती, तो रडतही, कपडे नाही घातले तर रडत नाही, चांगले घातले तर माझा फोटो काढा असंच देखील म्हणत. तसे साधू संत असतात. त्या साधू संतांचा तुम्ही त्यांना अलंकार घातले, हार घातला, त्यांच्या अंगावर आभूषणं अर्पण केली म्हणजेच ते खुश होतात आणि नाही घातली म्हणजे ते दुःखी होतात असं काही नाही. नेणे बाह्य रंग कदा काळे, ते बाह्य रंग म्हणजे रागावतही नाहीत आणि अतिरिक्त अशा प्रकारे हुरळून सुद्धा जात नाहीत. असं म्हणतात पैसा आला की माणसं त्यांच्या अंगामध्ये मध चढतो. उतू नको मातू नको. गरिबी आली म्हणजे लाजू नाही आणि पैसा आला म्हणजे माजू नाही. पैसा आला की माणूस रंग दाखवतो की मी हे असं आहे. हे सांगतो मी, बाह्य रंग शब्दावर बोलतोय आपण, की माणूस माणसाचा रंग दाखवतो. त्याला टॉर्चर केलं की तो त्याचा रंग दाखवतो. साधू संतांना तुमच्या बाह्य वागण्याचा त्या ठिकाणी कुठलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही. नेणे बाह्य रंग कदा काळी. महाराजांना चरित्रामध्ये लिहिलंय, महाराजांना मारलं, त्यांच्या अंगावर घोडा सोडून दिला. काही म्हटले महाराज, आपल्या तपसामर्थ्याने त्यांनी त्या घोड्यातलाही आवरलं, मारणाराचं सुद्धा त्यांनी राग धरला. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो असं त्यांचं वर्णन गीतेत आलेलं आहे. नेणे बाह्य रंग कदा काळी. मग हे जे गजानन बाबाचं वर्णन आहे, हे वर्णन आपण करतो का हो? हे वर्णन गुरुवर्य भगवान महाराज करतात. मग गुरुवर्य भगवान महाराजांना एवढी पात्रता आहे की एवढ्या मोठ्या महापुरुषाचं वर्णन करायचं. तर जे लोक, नीट ऐका, मी पहिला वाक्य बोलून गेलो की संताचं वर्णन करू शकतात. विद्वज्जन विजानाती विद्वज्जन परिश्रमही. विद्वान काय असतो, विद्वानाच्या संवेदना काय आहेत, विद्वानाची योग्यता काय आहे, संताला ओळखत असतात. म्हणून गुरुवर्य भगवान महाराज त्या ठिकाणी गजानन बाबांचं वर्णन करतात. त्या तोडीचे ते संत आहेत. त्यांना त्याची अनुभूती आली आणि अनुभूती आल्यानंतर न राहावतपणानं, तुम्ही विचारलं, आपण विचारलं का? स्वतःहून म्हणतो देहभाव त्याला नाठवतो. तो देहभावावर, देहवृत्तीवर येत नाही. तो देहभावाचं त्याला स्फुरण घडत नाही. जया इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
इंद्रिय ग्रामावर म्हणजे ज्याला बाहेरचे पदार्थ गोड लागतात, घरची भाकर गोड लागत नाही. घरच्या पोळ्या बांधून बाहेरच्या हॉटेलवर जाऊन धाब्यावर जाऊन जेवणारे हे ते देहवृत्तीवर येणारे लोक आहेत. मग जो घरी नीट राहतो, घरीच जेवतो, घर कोणतं? हे घर अंतःकरणात हृदयाच्या एकांतामध्ये वृत्ती स्थिर करतो. त्याचा अर्थ हा आहे, हृदयाच्या एकांतामध्ये वृत्ती स्थिर करून बाह्य वृत्तीवर येत नाही. अंतरीच्या सुखा सर्वथा गुंतला, देहभाव त्याला नाठवतो. अशा प्रकारचा हा जो देहभाव आहे, हा देहभाव जे देह आसक्ती, ही देह आसक्ती भक्तीला प्रतिबंधक आहे. भगवान म्हणे हे देहासक्ती आडठाके भक्ती करावया, आडठाके भक्ती करावया राम. भगवान म्हणे हे देहासक्ती, भगवान म्हणे हे देहासक्ती. देहभाव, देहवृत्ती, देहाचं त्या ठिकाणी संगोपन करण्याची वृत्ती ही ज्याच्या जवळ आहे तो भक्ती करू शकत नाही. तो भक्ती करू शकत ज्यानं देहभाव टाकला, नीट ऐका, ज्यानं देहभाव टाकला ते देव झाले. गजानन बाबा देहभाव टाकला म्हणून देव झाले. आणि तुम्ही आम्ही लोक देहावर आलो म्हणून आपल्याला जा इकडं जा तिकडं करवारी हे सगळं आपल्या मागे का लागलं? आपण देहावर आहे. जो देहभाव टाकतो तो देव होतो. विठोबा बोलता बोलता आपण थोडं समोर गेलो. एक उदाहरण सांगायचं होतं ते आता सांगून देतो, कारण संपण्याची वेळ आली. काय सांगू तया अंगीचा विराग, वैराग्य असेल ती बाहेर दिसतं, वैराग्य नसेल तर माणूस बार बार त्या ठिकाणी आपलं दर्शन घडवत असतो की मी असा आहे तसा आहे. एक वैराग्य कसा असतं, विराग कसा असतो, त्याच्यामध्ये माणूस आसक्त नसला की माणसाची कशी स्थिती असते ते सांगतो. एका देशाचा राजा, पूर्वीचे काळची स्थिती, एका देशाचा राजा मरून गेला. मग सगळेजण म्हणले मी राजा होतो, तो म्हणते मी होतो, तो म्हणतो मी होतो. सगळ्या मंत्र्यामध्ये कलह निर्माण झाला. पूर्वीचं असं होतं की नगराला परकोट असायचा, ते परकोट आणि नंतर महाद्वार. म्हणे असं करा, उद्या सगळ्यात पहिल्यांदा महाद्वार उघडल्यानंतर जो आत प्रवेश करेल तो आपला राजा, जो आधी एंट्री करेल तो आपला राजा. म्हणजे कोणाला रागही नाही लोभही नाही. सगळे म्हणले ठीक आहे. सगळे मंत्र्यांनी आपापले अर्ज मागे घेतले. उद्या कोण आत प्रवेश करतो तो आपला राजा. आता ते पहिल्या काळचा नियम होता, 9 वाजले रात्रीचे म्हणजे फाटक बंद. आजही आश्रमात फाटक बंद होते 9 वाजता. मग ते फाटक बंद झालं, दार बंद झालं. मग एक महात्मा अचानक त्या नगरात यायला प्रवेश करायचा आणि त्यांनी दार लावायचं. म्हणले ठीक आहे, आपण काय इथे झोपू. मग ते तिथे झोपले. सकाळी जेव्हा दार उघडलं, कारण आतमध्ये सगळ्या लोकांनी सजावट केलेली होती, उद्याला करायची आपल्याला बाबाच्या आगमनाची. सगळ्यांनी त्या ठिकाणी सडा संमार्जन, रांगोळी, हातामध्ये पुष्पमाला धारण करून सगळे तयार होते. हत्तीनीच्या सोंडेमध्ये फुलाची माळ देखील दिलेली होती, मोठाच्या मोठा हार. आणि दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर एक महात्मा, दार सकाळी सूर्योदयानंतर उघडलं. महात्मा 4 वाजताच उठत असतात, ध्यानात ठेवा. ते पूजा वगैरे करून तयार होते आणि ध्यान करत होते. जसं दार उघडलं तसं हे महात्मे तिथे दिसले. सगळ्यांनी उचललं महाराजाला.
महाराज की जय, महाराज की जय, महाराज की. अरे अरे काय करता काय करता काय, अहो तुझे आमचे महाराज, तुम्ही आमचे महाराज, तुम्ही आमचे महाराज. साधू संत तुम्हाला सांगितलं, मान दिला तरी नाराज होत नाहीत, नाही दिला तरी काय नाही. बरं ठीक आहे म्हणे. त्या महाराजाला नेलं, त्याच्या गळ्यात माळ घातली, राजा बनवलं, सिंहासनावर बसले. म्हणे आता मी महाराज तुमचा. म्हणे हो. म्हणे एक काम करा, एक संदूक आणा. संदूक आणला. माझे हे जे भगवे कपडे आहेत हे त्यात ठेवा म्हणे. ते संदकात ते कपडे ठेवले, कुलूप लावलं, चाबी माझ्याकडे द्या. ती किल्ली त्यांनी त्यांच्याजवळ घेतली, राजवस्त्र परिधान केले, वर्ष 6 महिने राज्य केलं. मग बाहेरच्या परकी राजाला असं वाटलं की इथला राजा कमकुवत आहे, काही त्याचं लक्ष नाही, मिलिटरीवर लक्ष नाही. मग त्यांनी आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर हे महाराज काय म्हणले प्रधानमंत्र्याला, का रे काय म्हणणं आहे त्याचं, पाहू म्हणे काय म्हणतो तो. विचारलं त्याला, म्हणे काय म्हणणं आहे, म्हणजे आम्हाला राज्य पाहिजे. मग असं सांग ना म्हणे, विनाकारण माणसं का मारतो, तुला राज्यच पाहिजे ना, मग सांग ना म्हणे माणसं कशाला मारतो, उगाच पाप घेतो. मग ते राज्य त्याला देऊन टाकलं. का म्हणे तुम्ही, मी पहिलाच महाराज आहे म्हणे. आणलं ते सगळं म्हणे ती किल्ली, संदूक आणा. किल्ली काढली, संस्कारातले कपडे काढले आणि ती भगवे वस्त्र धारण केले, कमंडलू घेतला आणि जय भोलेनाथ. राज्य आलं तरी त्याच्यामध्ये जास्त हुरळून गेले. आणि जेव्हा देऊन टाकायचं तेव्हा सुद्धा त्यांना काही वाटलं नाही. याचं नाव विराग. अंतःकरणात त्याच्याविषयी जास्त प्रेम नसलं पाहिजे. कसा घेतो मी पाहतो. एकदा पद आलं, 2.5 वर्ष तुला ना 2.5 वर्ष आम्हाला, पण 2.5 वर्ष झाले की देतात का लोक, काही काही करून कोणाही रूपानं का होईना 5 वर्ष कसे तरी पुन्हा भेटत नाही, माहीतच आहे आपल्याला. त्यानं न काही म्हणता त्याला राज्य देऊन टाकलं. याचं नाव विराग. आणि हा विराग, हे वैराग्य माणसाच्या अंगी यावं याकरता या महापुरुषाची भक्ती, यांचा प्रगट दिन आपण साजरा करतो. विठोबा रखुमाई. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो. साधू संत ज्या मार्गाने गेले, वैराग्याच्या मार्गाने ते गेले. महाजनो येन गतः पंथा, हा तो मार्ग आहे, तो पंथ आहे, तो राजमार्ग आहे. त्या मार्गाने तुम्ही जा. धावीन निमिल्यवा नेत्रे न स्खलेन पतेतीय. डोळे लावून जा, तुम्ही पडणार नाही, अडकणार नाही, कुठे ब्रेकर येणार नाही, काही होणार नाही, खड्डा नाही आणि कुठे गतिरोधक नाही. सरळ चालत राहा, डोळे लावून चालत राहा, तुम्ही पडणार नाही, ठेस लागणार नाही, काही होणार नाही. राजमार्ग तयार केला साधू संतांनी, गजानन महाराजांनी, गुरु भगवान महाराजांनी, शुकदास महाराज. हे महापुरुषांनी आपल्याला सांगून दिलं की असं वागा तुम्ही. वागा म्हणजे आमच्याकडे पाहून माझ्यासारखी हो ग बया, असं म्हण आहे की आमच्यासारखे व्हा. आमच्यासारखे व्हा म्हणजे आम्ही ज्या मार्गानं गेलो, आम्ही ज्या गोष्टीचं अनुसरण केलं, आम्ही ज्या रूपात जसं वागलो तसं तुम्ही वागा. गजानन महाराजांनी जिवंत आदर्श तुम्हाला दाखवून दिला. अन्नम ब्रह्मेती, अन्न ब्रह्मरूप आहे हे त्यांनी वागण्यातून दाखवलं. उष्ट्या पत्रावळ्याच्या शीत त्यांनी खाल्ले आणि तुम्हाला सांगितलं की अरे अन्न वाया गमावू नका. या अन्नासाठी कितीतरी लोक त्या ठिकाणी तरसतात, त्यांना मिळत नाही, तुम्ही वाया गमावता. अन्नम ब्रह्मेती वागण्यातून दाखवलं. उघडे राहिले, उघडे राहून सांगितलं की अरे बाबा, या देहाला किती सजवलं, किती मेकअप केला, काही जरी केलं तरी एक दिवस हा जळणार आहे, एक दिवस कुजणार आहे, नाही जळला तर किडे पडून याची त्या ठिकाणी माती होणार आहे. दाखवून दिलं. याच्यावर जास्त प्रेम तुम्ही करू नका, याचं सोनं करा, याची माती तर होणारच आहे. गजानन महाराज काय म्हणतात, याला पूजा, याला पूजू नका. देह देव नाही तर देव तुम्ही स्वतः. देह नाही देव नको पूजू बाया, देह
महाराजांच्या गाथेतला अभंग आहे. वागणं गजानन बाबा सांगतात, उघड्या अंगानं राहून, बाबांच्या बऱ्यापैकी अंगावर कपडे नसतात, गुरुवारी भगवान बाबांच्या अंगावर कपडे कमी असतात. इथे बघा, आणि आश्रमातही येऊन पहा, देह नाही देव नको पूजुवाया, का हो जाईल विलया क्षण मात्रे. कधी जाईल याचा नेम आहे, नेम आहे, काही क्षणाचा भरवसा नाही. मग या देहाचा भरवसा कोणी न धरावा ऐसा. लय धोकेबाज जर कोणी असेल तर हा देह आहे. किती किती धोकेबाज आहे, कधी या रूप बदलतो कळतच नाही महाराज. आपल्याला वाटत नाही की इतक्या लवकर बदलला असेल, बदलून जातो हा देह. मग या देहाचं, याची राख, याची माती झाल्यापेक्षा याचं सोनं करा, आणि सोनं करण्याकरता परिसाचा संग करावा लागतो. लोखंडाचं सोनं बनवायचं असेल तर त्याला परिसाचं सानिध्य मिळाल्याशिवाय त्याचं सोनं होत नाही. म्हणजे लोखंड जंगलेलं आहे असू दे, म्हणे लय दिवसाचं आहे असू दे, माती खाल्लेलं आहे, पाणी खाल्लेलं आहे असू दे, फक्त परिसाचा संस्पर्श त्याला झाला पाहिजे. परिसाचा संस्पर्श झाला रे झाला की त्या लोखंडाचं क्षणात सोन्यामध्ये रूपांतर होते. लोह परिसाची घृष्टी भेटी सवे संसाटी सुवर्णत्वची. फोडण्याच्या रूपानं हो का मिळण्याच्या रूपानं हो, फक्त परिसाचा संग झाला पाहिजे, म्हणजे लोखंडाचं सोनं होतं. नाहीतर माती झाल्याशिवाय राहत नाही. लोखंडाची माती होत नाही का? होते. पण तेच लोखंड जर परिसाकडे गेलं तर सोन्यात रूपांतर होते. गजानन बाबा, गुरुवर्य भगवान बाबा आदी करून संत मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे परीस आहेत. हे परीस आहेत. तुम्हाला फक्त त्यांच्याकडे जायचं आणि जाऊन तुमचं हे मस्तक त्यांच्या चरणावर ठेवायचं. ठेवून काय म्हणायचं? हो, ठेवून एकच म्हणायचं की आता एक करा. काय करा? वाटे गुरुराया नका मज पाया दूर सारू. मला तुमच्या पायापासून दूर करू नका. ओ देह तुझ दिला साच देह तुझ दिला. नुसतं तोंडानं साच म्हणजे खरंच दिला. साच देवराया आता माझी काया नसे काही. हो, आता पुढे बहु वाचे वाटे गोड तुझेची उदंड गोड. बाबा म्हणतात की हा देह
त्या गुरुच्या चरणावर सद्गुरूच्या चरणावर अर्पण करा. त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, अन्यथा माती तर होणारच आहे. मग देहवृत्ती ज्यानं टाकली ते परीस आहेत आणि जे देहवृत्तीवर आहेत ते लोखंड आहेत. मग आपल्याला काय करायचं? परीसाचा संस्पर्श करून आपल्या जीवनाचं सोनं करायचं. गुरुवर्य भगवान महाराज म्हणतात की नेणे बाह्य रंग कदा काळी, अंतरीच्या सुखा सर्वथा गुंतला, देहभाव त्याला नाठवतो. तो देहभावावर येत नाही. मग देहभावावर येत नाही कशाहून ओळखलं हो? म्हणे उघड्या अंगानं आहे. तुम्ही उघड्या अंगानं राहून दाखवा, जमते का? जमते. 1000 रुपये देतो, उघड्या अंगानं ये म्हणतो, येईल कोणी? नाही येऊ शकत. कारण लाज वाटते. कारण लाज वाटते. अभंगातून महाराज सांगतात की त्यानं लाज सोडून दिली. त्याने लाज सोडून दिली. जन लज्जा त्याने केव्हाची सोडली, ब्रह्मभावी जडली बोधिताची, ब्रह्मभावी जडली. जनलज्जा हा मोठा प्रतिबंध आहे बरं का. लोक काय म्हणतील? बाबा म्हणतात लोक काय म्हणो, तू पहिले समोर पुढे हो. लोक काय म्हणतात? लोकांचं काय? लोक तैसा ओक धरिता धरवेना. म्हणून जनलज्जा ही टाकावं लागते. आणि टाकावं लागते म्हणल्यापेक्षा त्यांना त्या लोकांकडे त्यांचं लक्षच नाही. लोकांकडे लक्ष नाही. मग जे लोकांकडे पाहत नाहीत, जे स्वतःकडे पाहतात, त्याचा अर्थ हा आहे, जे स्वतःकडे पाहतात त्यांना लोकांशी काही देणं घेणं नसतं. मग लाज, भय, शंका या सगळ्या गोष्टी त्यांनी टाकून दिलेल्या असतात. कारण परमात्म्याशी संबंध झाला. गोकुळातल्या गवळणी लोक काय म्हणतील याचा विचार केला त्यांनी नाही. कृष्णाचा वेणुनाद ऐकला रे ऐकला की हातातली कामं टाकून जायच्या. लाज, भय, नवरा काय म्हणेल त्याचं भय त्यांना वाटत नव्हतं. जिथे प्रेम आहे, जिथे भक्ती आहे, तिथे लाज, भय ह्या गोष्टी त्या ठिकाणी नसतात महाराज. आणि ज्यांनी परमात्म प्रेम धारण केलं त्या सद्गुरू गजानन महाराजांचं वर्णन गुरुवर्य भगवान महाराज करतात. म्हणतात जनलज्जा त्याने केव्हाची सोडली, ब्रह्मभावी जडली बुद्धी त्याची. इथे ब्रह्मभाव हा शब्द आला. पहिल्या याच्यात देहभाव आला. देहभाव टाकला, ब्रह्मभाव आला. आणि अशा प्रकारे जो अंतरप्रती धर्माने परमात्म्याशी तन्निष्ठ झालेला आहे त्याला त्या ठिकाणी या देहाचं कदा काळी स्मरण घडत नाही. मग त्या देहाला झाकावं, त्या देहाला सजवावं, याच्याशी त्याचं काही त्या ठिकाणी सोयीसुतक नसते. तो या देहाकडे पाहत सुद्धा नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात गुरुवर्य भगवान महाराज सांगतात की तो वृत्तीवरच नसतो. मग वृत्तीवर नसतो कसा असतो? एखाद्या नालीत पडलेला सरपंच, बऱ्यापैकी सरपंच लोक पहिले चांगले असतात, नंतर मग जातात. मग माझी झाल्यानंतर तर नेहमी तिकडंच. मग त्याला म्हणावं लागतं काय भाऊ, हा असं एक शास्त्र वचन आहे काय की मदिरेने मदांध झालेला पुरुष आपल्या अंगावर कपडे आहेत का नाही याचं त्याला भान नसते. हे उदाहरण इथे देऊ नये पण शास्त्रात आलं. शास्त्रात हे उदाहरण आलेलं आहे काय की भूताने पिछाडलेला असेल, मदिरेने मदांध झालेला असेल, त्याला त्याच्या देहाचं स्मरण नसतं. त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिवृत्तीचा उदय झाला, परमात्म प्रेम निर्माण झालं, त्या परमात्म प्रेमापुढे या देहाचं प्रेम त्याचं कधीच मावळलेलं असतं. तो देहाकडे पाहत सुद्धा नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात बाबा सांगतात भगवान मने देह झाकावया, भगवान मने देह झाकावया.
नसे योगी राया वृत्ती बरी नसे योगी राया वृत्ती बरी हा अंतरीच्या खुना सर्वता गुंतला अंतरीच्या खुना सर्वता गुंतला गुंतला काय सांगू त्या अंगीचा निणी बाह्य रंग कदा काळी अंतरीच्या सुखा सर्वता गुंतला देह भाव त्याला नाठवतो जनलज्जा त्याने केव्हाची सोडली ब्रह्मभावी जडले बुद्धी त्याची अंतरीच्या सुखा सर्वथा गुंतला देहभाव त्याला नाठवतो भगवान म्हणे देह झाकावया नसे योगी राया वृत्तीवरी
अंतरीच्या सुखा सर्वथा गुंतला, देहभाव त्याला नाठवतो. पूजनीय गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ संत वैराग्यमूर्ती श्री भगवान महाराज, वैराग्याचे महामेरू श्री गजानन महाराजांचं वर्णन या अभंगातून करतात. आणि आपण आपला काय मोठा अधिकार आहे, परंतु हा त्यांचा भाव प्रतिपादन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, तोडका मोडका प्रयत्न या ठिकाणी आपण केला. ही झालेली सेवा त्यांच्याच कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बोलू शकलो. गुरुवर्य भगवान महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे, तुम्हा संता ते विनवितसे. विठ्ठल जय जय. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञाते. टाळी वाजवा सर्वजण, हातवर करा. हा गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोलते. हा गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोलते. नमन हे माझे साधवानी संता, अंगीकार आता करा माझा.